विद्यार्थ्यांनो सप्राय नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला 2025 तसेच नोव्हेंबर महिन्यातील महत्त्वपूर्ण चालू घडामोडी आपण या ठिकाणी बघणार आहोत. आजच्या व्हिडिओचा नक्की तुम्हाला फायदा होईल. व्हिडिओत एकूण 50 प्रश्न आहेत. व्हिडिओ काळजीपूर्वक बघा आणि ज्या गोष्टी महत्त्वपूर्ण वाटतील त्या तुम्ही नोटबुकमध्ये नोट डाऊन देखील करून घेऊ शकता. व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात पहिला प्रश्न आहे, दरवर्षी जागतिक दयाळूपणा दिवस कधी साजरा करण्यात येतो? उत्तर आहे 13 नोव्हेंबर. 2025चा डेटन शांतता जीवन गौरव पुरस्कार कोणाला देण्यात आला? तर तो देण्यात आला सलमान रश्दी यांना. पुढील प्रश्न, अलीकडेच कोणत्या देशाने अपोलो नावाचा लष्करी लेझर विकसित केला? उत्तर आहे ऑस्ट्रेलिया. बुकर पुरस्कार 2025 या पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले? तर ते करण्यात आला डेव्हिड स्लाजे यांना. पुढील प्रश्न, वाघ चिरमुले यांच्या स्मरणार्थ देण्यात येणारा अण्णासाहेब चिरमुले पुरस्कार यंदा कोणाला जाहीर करण्यात आला? तर तो करण्यात आला नाम फाउंडेशन यांना. पुढील प्रश्न, यंदाचा प्रबोधनकार ठाकरे पुरस्कार कोणाला जाहीर झाला? तर विनोद शिरसाट यांना. 6व्या राष्ट्रीय जल पुरस्कार 2024मध्ये कोणते शहर पहिल्या क्रमांकावर आहे? तर ते आहे नवी मुंबई. आणि आपण ज्याही एक्झामची तयारी करत असाल तर त्यामध्ये पुरस्कार हा देखील टॉपिक खूप महत्त्वाचा असतो. त्यामुळे परिपूर्ण असा आपण आजचा व्हिडिओ घेऊन आलो आहोत. जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर एक लाईक आणि खाली हाय बटनावर नक्की क्लिक करा, ज्याने आम्हाला मोटिवेशन भेटेल की असंच कंटेंट आपल्यापर्यंत पोहोचवलं पाहिजे. पुढील प्रश्न, 6व्या राष्ट्रीय जल पुरस्कार 2024मध्ये कोणता जिल्हा पहिल्या क्रमांकावर आहे? तर तो आहे रांजणगाव. पुढील प्रश्न, 6व्या राष्ट्रीय जल पुरस्कार 2024ची नुकतीच घोषणा करण्यात आली, त्यामध्ये कोणते राज्य पहिल्या क्रमांकावर आहे? तर तो आहे आपला महाराष्ट्र राज्य. पुढील प्रश्न, दरवर्षी जागतिक मधुमेह दिवस कधी साजरा करण्यात येतो? तर 14 नोव्हेंबर रोजी. पुढील प्रश्न, मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या उपाध्यक्षपदी कोणाची निवड झाली? तर ती झाली जितेंद्र आव्हाड यांची. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी म्हणजेच इंटरनॅशनल मॉनिटरी फंडने भारतीय अर्थव्यवस्थेचा वाढीचा दर वर्ष 2026मध्ये किती टक्के राहील असा अंदाज वर्तवला आहे? तर तो आहे 6.4% इतका. पुढील प्रश्न, 2025ची जागतिक हवामान परिषद 10 ते 21 नोव्हेंबर दरम्यान ब्राझीलमधील कोणत्या ठिकाणी आयोजित केली जाईल? तर ती केली जाईल बेलेम या ठिकाणी. पुढील प्रश्न, युनायटेड नेशन टुरिझम महासचिवपदी निवड झालेल्या पहिल्या महिला कोण आहेत? तर त्या आहेत शेखा नासेर अल नोवेस. पुढील प्रश्न, लेव्हल फाईट लीग जिंकणारा पहिला भारतीय फायटर कोण? तर ते आहे संग्राम सिंग. पुढील प्रश्न, 2025चा गोल्डन पिकॉक पुरस्कार कोणत्या कंपनीला देण्यात आला? उत्तर आहे हेरिटेज फूड्स लिमिटेड. पुढील प्रश्न, 2025चा जागतिक शांतता आणि सुरक्षा नेतृत्व पुरस्कार कोणाला देण्यात आला? तो गुरुदेव श्री श्री रविशंकर. पुढील प्रश्न, दरवर्षी बिरसा मुंडा यांची जयंती कधी साजरा करण्यात येत असते? उत्तर आहे 15 नोव्हेंबर. पुढील प्रश्न, संयुक्त राष्ट्रांच्या जल करारात सामील होणारा दक्षिण आशियातील पहिला देश कोणता? तर तो आहे बांगलादेश. पुढील प्रश्न, रायन विल्यम हा कोणत्या खेळाशी संबंधित आहे ज्याला अलीकडेच भारतीय नागरिकत्व मिळाले? उत्तर आहे फुटबॉल. झारखंड राज्याच्या पहिल्या महिला DGP कोण बनल्या? तर त्या आहेत तदाशा मिश्रा. व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न आहे, नोट डाऊन करून घ्या. पुढील प्रश्न, अलीकडेच कोणत्या देशाने गोवर मुक्तीचा अधिकृत दर्जा गमावला आहे? तर तो देश आहे कॅनडा. कोणत्या राज्य सरकारने बहुपत्नी तत्वावर अधिकृतपणे बंदी घालणारे विधेयक मंजूर केले? तर ते राज्य आहे आसाम. पुढील प्रश्न, 2 नोव्हेंबर ते 5 डिसेंबर 2025 दरम्यान 5व्या खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्सचे आयोजन कोणत्या राज्यात करण्यात आले? उत्तर आहे राजस्थान कॅपिटल जयपूर. पुढील प्रश्न, बिहार राज्याची सर्वात तरुण आमदार कोण बनल्या? तर त्या आहेत मैथिली ठाकूर. आणि मैथिली ठाकूर ह्या कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? जर आपल्याला उत्तर येत असेल तर नक्की कमेंट करा. तुम्हाला ऑप्शन देतो, अभिनेत्री की सिंगर यापैकी कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? पुढील प्रश्न, भारत आणि श्रीलंका या देशादरम्यान मित्रशक्ती युद्ध अभ्यास 2025चे आयोजन कोठे करण्यात आले? तर ते करण्यात आलं बेळगाव कर्नाटक या ठिकाणी. पुढील प्रश्न, भारताचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरू यांचा जन्मदिवस 14 नोव्हेंबर हा दिवस कोणता दिवस म्हणून साजरा करण्यात येतो? तर बालदिन म्हणून. पुढील प्रश्न, नुकतेच बिहार विधानसभेचा निकाल जाहीर झाला, यामध्ये सर्वाधिक जागा कोणत्या पक्षाने जिंकल्या? तर तो पक्ष आहे BJP. 89 जागा या ठिकाणी त्यांनी जिंकल्या आहेत. पुढील प्रश्न, ट्री वुमन ऑफ इंडिया म्हणून कोणाला ओळखले जाते ज्यांचे नुकतेच निधन झाले? तर ते आहे सालू मर्दा थिमक्का.
यानंतर पुढील प्रश्न बघायचा आहे. त्यापूर्वी रिक्वेस्ट, व्हिडिओला लाईक केलं नसेल तर नक्की लाईक करा. तसेच आपले हे जे यूट्यूब चॅनल आहे त्यावर डेली आपण 2 करंट अफेअरचे शॉर्ट्स व्हिडिओ घेऊन येत असतो 10-10 सेकंदाचे, ज्यामध्ये आपण 10 प्रश्नांची डेली बेसिसवर तयारी करत असतो. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून डेली बेसिसवर जे शॉर्ट्स व्हिडिओ येणार आहेत त्याच्या नोटिफिकेशन आपल्याला मिळेल. पुढील प्रश्न, कामिनी कौशल यांचे नुकतेच निधन झाले, त्या कोण होत्या? तर त्या आहेत अभिनेत्री. भारतातील पहिल्या नदी टर्मिनलचे उद्घाटन कोठे करण्यात आले? तर ते करण्यात आलं गुवाहाटी या ठिकाणी. पुढील प्रश्न, आंतरराष्ट्रीय मोटर वाहन उत्पादक संघटनेचे अध्यक्ष होणारे पहिले भारतीय कोण? तर ते आहेत खालेद अल येनानी. दरवर्षी राष्ट्रीय पत्रकार दिवस कधी साजरा करण्यात येतो? 16 नोव्हेंबर रोजी. पुढील प्रश्न, युनेस्कोच्या 12व्या महासंचालकपदी कोणाची नियुक्ती झाली आहे? तर ते आहेत खालेद अल येनानी. बाल साहित्य पुरस्कार किती मान्यताप्राप्त भाषांमध्ये दिला जातो? तर 24 भाषांमध्ये. पुढील प्रश्न, 2025च्या साहित्य अकादमी बाल साहित्य पुरस्कारासाठी सुशील शुक्ल यांच्या कोणत्या काव्यसंग्रहाला हिंदी भाषा पुरस्कार मिळाला? उत्तर आहे 1/12. पुढील प्रश्न, नुकतेच महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2024ने कोणाला सन्मानित करण्यात आले? तर राम सुतार यांना. टांझानिया या देशाचे नवीन पंतप्रधान कोण बनले? तर ते आहे मुगुलू चेनबा. पुढील प्रश्न, जागतिक हवामान जोखीम निर्देशांक 2025मध्ये भारताचा कितवा क्रमांक आहे? तर तो आहे 15वा. पुढील प्रश्न, खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स 2025चे शुभंकर काय आहे? तर ते आहे खम्मा आणि घानी. पुढील प्रश्न, महिलांसाठी दुर्गा ड्रोन स्क्वॉड्रन कोणी सुरू केले? तर ते केलं आहे बॉर्डर सिक्युरिटी फोर्स म्हणजेच BSFने. पुढील प्रश्न, जागतिक नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धा 2025मध्ये भारताच्या गुरप्रीत सिंगने कोणते पदक जिंकले? तर ते आहे रौप्य पदक. पुढील प्रश्न, 16 ते 17 नोव्हेंबर 2025 दरम्यान गरुड हवाई सराव 2025 कोणत्या 2 देशादरम्यान आयोजित करण्यात आला? तर उत्तर आहे भारत आणि फ्रान्स. पुढील प्रश्न, बिबट्यांच्या निर्बीजीकरणाचा देशातील पहिला प्रयोग कोठे होणार आहे? तर तो होईल जुन्नर पुणे या ठिकाणी. पुढील प्रश्न, सुधारित भारत नेट योजना लागू करणारे पहिले राज्य कोणते? तर ते आहे पंजाब. पुढील प्रश्न, महाराष्ट्र भूषण या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेले राम सुतार कोण आहेत? तर ते आहेत ज्येष्ठ शिल्पकार. आणि त्यांनी कोणत्या प्रतिकृती तयार केल्या, कोणते स्टॅच्यू तयार केले, याचं जर आपल्याला उत्तर येत असेल तर खाली कमेंट करायचं आहे. पुढील प्रश्न, 2025च्या साहित्य अकादमी बाल साहित्य पुरस्कारासाठी सुरेश सावंत यांच्या कोणत्या काव्यसंग्रहाला मराठी भाषा पुरस्कार मिळाला? उत्तर आहे आबाळमाया. पुढील प्रश्न, 14 आणि 15 नोव्हेंबर दरम्यान पहिले आदिवासी क्रीडा संमेलन कोठे पार पडले? लडाख या ठिकाणी. पुढील प्रश्न, शेख हसीना या कोणत्या देशाच्या माजी पंतप्रधान होत्या ज्यांना नुकतीच फाशीची शिक्षा सुनावली आहे? उत्तर आहे बांगलादेश. आणि बांगलादेशची कॅपिटल कमेंट करा, तुमच्यासाठी होमवर्क आहे. पुढील प्रश्न, कोणत्या राज्यातील पन्ना डायमंडला GI टॅग मिळाला? उत्तर आहे मध्य प्रदेश, कॅपिटल भोपाळ. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने एकूण 50 प्रश्न बघितले आहेत. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक आणि खाली हाय बटनावर क्लिक करा. डेली बेसिसवर करंट अफेअर शॉर्ट्स व्हिडिओ बघायचे असेल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा, शेजारी बेल आयकॉनला क्लिक करा. यानंतर चालू घडामोडीचं मटेरियल जर आपल्याला हवं असेल तर 5000+ प्रश्न, 150+ ऑनलाईन टेस्ट फक्त 99 रुपयामध्ये तुम्हाला मिळत आहे. ॲप्लिकेशन डाउनलोड करून कोर्स परचेस करा. यामध्ये तुम्हाला काय काय भेटेल तर जानेवारी 24 ते डिसेंबर 2025पर्यंतच्या सर्व मंथवाईज तुम्हाला प्रश्नांचे PDF फाईल भेटेल. त्यानंतर करंट अफेअर टोटल 79 टेस्ट तुम्हाला करंट अफेअरचे आम्ही प्रोव्हाइड करत आहोत. ते सोडून जे परीक्षेसाठी महत्त्वपूर्ण करंट अफेअरचे टॉपिक आहेत, जसे पुस्तक लेखक, सण उत्सव, नृत्यप्रकार, ऑपरेशन निर्देशांक पुरस्कार, राष्ट्रीय उद्यान योजना, संस्था क्रीडा प्रश्न, रामसरसरे, वाससरे, GI टॅक्स, व्याघ्र प्रकल्प, शिखर परिषदा, अर्थसंकल्प आणि जनगणना यावर देखील तुम्हाला याच पॅकेजमध्ये तुम्हाला PDF फाईल प्रोव्हाइड करत आहोत. सोबत तुम्हाला ॲडिशनल प्रत्येक टॉपिकवर 5 ऑनलाईन टेस्ट. टॉपिक कोणते? महाराष्ट्राचा भूगोल, राज्यव्यवस्था, इतिहास, समाजसुधार, अर्थव्यवस्था, विज्ञान, मराठी व्याकरण, इंग्लिश ग्रामर, 100 प्रश्नांच्या 5 टेस्ट, ॲप्टिट्यूड, करंट अफेअर आणि कॉम्प्युटर ही सर्व तुम्हाला फक्त 99 रुपयामध्ये भेटणार आहे. ॲप्लिकेशन डाउनलोड करा, कोर्स परचेस करा, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. करंट अफेअर जर आपल्याला व्हॉट्सअपच्या माध्यमातून अपडेट हवे असेल तर व्हॉट्सअपचा ग्रुप जॉईन करायचा आहे, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा.
आणि थोडे एफर्ट्स घेऊन खाली हाय बटनावर क्लिक करा, जेणेकरून यूट्यूब हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोचवेल. थँक्यू.